महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेची भाविकांची प्रचंड गर्दी। मध्य प्रदेश व खानदेशातील कावडधारी गडावर दाखल। कोजागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सप्तशृंगी गडावर भक्तीचा महासागर उसळलाय। खानदेशातील तसेच मध्य प्रदेशातील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून 2 दिवसात तब्बल 4 ते 5 लाख भाविक गडावर दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पिंपळनेर, शहादा, धुळे, नंदुरबार, मालपूर, वाघर्डे, मालेगाव तसेच मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील कावडी धारक भक्तांनी जय सप्तशृंगी माताच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडलाय। अनेक भक्तांनी ढोलताशा आणि डीजेच्या तालावर ठेका धरत आनंदाने देवीचे दर्शन घेतले। दरम्यान नवरात्रोत्सवात पावसामुळे नवरात्रोत्सव फिका पडला असला तरी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या गर्दीमुळे गडावरील वातावरण पुन्हा एकदा भक्तिमय झाले। या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला असून हॉटेल, प्रसाद, फुलांच्या दुकानांसह व्यापाऱ्यांची उलाढाल वाढली आहे। भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत असल्याचे दिसून येत असून प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, पाणी पुरवठा आणि वैद्यकीय सुविधा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्याखाली आई सप्तशृंगी देवीच्या जयघोषाने संपूर्ण गड भक्तिमय झालाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी। आलेलो आहोत परंतु मातेच्या भक्तीसाठी माझी ही पहिली वारी आहे। आमच्या गावाला आमची वारी ही 69 वर्षापासून होत आहे। आसलग गावाहून या दिंडीला आम्ही जॉईन होतो। कोंडावळ गावाला आमचं सप्तशृंगी आईचं मंदिर देखील आहे। जी आसलगून दिंडी येते नानाबाबांची, त्यांच्याच हाताने सप्तशृंगी मातेची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। या गावून आम्ही सगळे आलेलो आहोत। म्हणजे आमचं कोंडावळ गावाहून आम्ही कधी 2 वर्ष, 5 वर्षापासून, कोणी 8 वर्षापासून येते। माझी ही पहिली वारी आहे। तुमच्या वारीत एक सगळे सदस्य किती लोक असतात? 40-45 लोक आहेत आम्ही। किती वर्षाची परंपरा आहे? फक्त कोंडावळची 40-45 किती वर्षाची परंपरा आहे तुमची? 69 वर्षाची परंपरा आहे। आणि आई सप्तशृंगीचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो ही आमची इच्छा आहे। मग तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला तिकडनं कधी निघतात? किती तारखेला निघतो? म्हणजे 6 दिवस आधी निघतो। 6 दिवस आधी निघतो। बरोबर कोजागिरी पौर्णिमेला सकाळी ते पोहोचतो आम्ही। काय अनुभव सांगाल तुम्ही? अनुभव भरपूर आहे। म्हणजे एक प्रकारे जन्मदिती आई वेगळी आणि सांभाळणारी आई म्हणजे आपली सप्तशृंगी आई आहे। हा खूप अनुभव आहे आम्हाला। हा सांगा, नाव काय आपलं? माझं नाव ॲडव्होकेट निंबारोदास माडी, राहणार कोंडावळ, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।